आवाज चालू नाही काय? आपल्याला आरक्षण केलेलं आहे, ते कसं केलेलं आहे हे मी थोड्याच वेळात तुमच्या समोर सविस्तर पद्धतीने मांडणार आहे. पण आता इथं मान्यवर मंडळी बसलेली आहे. एक एक माणूस म्हणजे 1000, 2000, 5000 म्हणजे आकडा मोजताच येत नाही. एवढ्या लोकांचा एक एक माणूस प्रतिनिधी. खरं तर काही ठराविक नावं माझ्याकडे आहेत, जबाबदार मोठी मंडळी आहेत. एवढ्या लोकांची जेवढी नावं माझ्याकडे आलेली आहेत तेवढ्या लोकांचं मी नाव घ्यायचा प्रयत्न करेन, आणि त्यामधून कुणाचं नाव राहिलं असेल तरी दिलगिरी व्यक्त करेन. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ॲडव्होकेट कृष्णाजी यादव, माऊली बनकर, दत्तात्रय शिंदे, साहेबरावजी मोहिते, अंकुशी जाधव, मोहन दुधाळ, संतोष राजगुरू, छगन गोंगळे, दत्तात्रय मिसाळ, धनु राऊत, मच्छिंद्र अभंग, उमेशजी ननावरे, ॲडव्होकेट राजू भोंग, ॲडव्होकेट किरण धापटे, बाबासाहेब भोंग, रामदास राजकर, गोरख अग्निगे, ॲडव्होकेट किरण धापटे, ॲडव्होकेट भोंग, माणिक भोंग, त्याचबरोबर आमचे मित्र रमेश राऊत, माननीय पोपटरावजी पवार, ॲडव्होकेट सचिन राऊत, निळकंठ भोंग, ॲडव्होकेट करे, आमचे मार्गदर्शक संपतरावजी टकले, देवा भोंग, महेश जठार, नाना चांदणे, शिंदे सर, ॲडव्होकेट बारवकर, नितीन शेंडे, मारुती भोंग, ज्योतिराम कोरडे, सागर ढगे, कपिल हेगडे, तात्या वडापुरे, भानुदास पाटील, साहेबराव मोहिते, ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते सिकंदर मुलानी, ब्रह्मदेव शेंडे, अमोल राऊत, महादेव पाटील, अण्णा पाटील, तानाजी धोत्रे, दत्तात्रय चांदणे, आमचे पत्रकार मित्र नाना चांदणे, परत निलकंठ, बरीच मंडळी, दत्तात्रय मिसाळ, जावेद मुलानी, आणि पत्रकार मित्र आमचे मनोहर चांदणे, दत्ता मिसाळ, निळकंठ भोंग, देवा राखोंडे, सगळे पत्रकार मंडळी, राहुल जाधव साहेब, कुणाचं नाव राहिलं असेल, सागर व्यवहारे, सलीम पैसे, खऱ्या अर्थानं एक पुढची 15-20 मिनिटं, अर्धा तास म्हणजे तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं. त्याचबरोबर माझ्याबरोबर असलेले आमचे पैलवान समाधान पाटील, आमचे बापूराव सोनवलकर, आमचे किशोर महाराज हिंगणे, म्हणजे सगळीच मंडळी. आता कोणाची नावं राहिली असल्यामुळे तर मी दिलगिरी व्यक्त करतो. निमगाव मुख्यटी किंवा निमगाव म्हटलं एक ओबीसीच्या दृष्टिकोनातून ओबीसीचा बालेकिल्ला असं म्हणायला काहीच इंदापूर तालुक्याचा मेळावा झाला. त्या मेळाव्यामध्ये मी 13-14 मिनिटाचं भाषण केलं होतं, आणि ते माझं पहिलं भाषण होतं. त्याच्या अगोदर मी चळवळीत भाषण करायचो, पण मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असल्यामुळं त्या सदस्याचा दर्जा मुंबई हायकोर्टाचा होता, आणि त्यामुळं मला जाहीर व्यासपीठावर भाषण करता येत नव्हतं. मग मी राजीनामा दिला आयोगाचा, की शासन जे काही निर्णय घेते ते घटनेच्या विरोधामध्ये आहे, ओबीसीच्या विरोधामध्ये आहे, आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही राजीनामा दिला होता, आणि भुजबळ साहेबांच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा द्यायचं ठरवलं. त्यावेळी राजीनामा देणारा लक्ष्मण हाके एकटा नव्हता, तर त्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश निर्गुडे साहेब, राजीनामा देणारे 10 पैकी आयोगाचे 5 सदस्य आणि अध्यक्षांनी त्यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला. आता बाकीची लोक अकॅडमिक होती, कोण प्रिन्सिपल होतं, कोण कुलगुरू होतं, कोण हायकोर्टात वकिली करणारे होते. ती मंडळी ओपन व्यासपीठावर आली नाही, पण लक्ष्मण हाके कार्यकर्ता असल्यामुळे ओपन व्यासपीठावर आला. 2-3 वर्षापूर्वी
ज्यावेळी मराठा समाज आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे असं म्हणत होता, त्याच्या अगोदर 56 मोर्चे झाले महाराष्ट्रामध्ये. त्या 56 मोर्चेची मागणी अशी होती की 56 मोर्चांची मागणी अशी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या. त्या 56 मोर्चामध्ये सर्वात जास्त गर्दी कोणी केली तर आमच्या ओबीसी बांधवांनी केली. आपण विरोध केला का त्यांना? आपण सपोर्ट केला की नाही? बर, आता एक असा महान कायदेतज्ञ, पंडित, शिक्षण, प्रचंड शिक्षण घेतलेला माणूस या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन करायला लागला. एकदम एकदम एवढं शिक्षण त्या माणसाचं, PhD. ते आता तुम्हाला कळलं की सगळ्यांना. त्या माणसानं मागणी अशी चालू केली की घेतलं तर आरक्षण ओबीसी मधलंच घे. बरं, ओबीसी मधलंच घेईन असं म्हणताना काय केलं त्या माणसानं माहितीये का? नामदार चिमणरावजी भुजबळ साहेबांवरती अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मग त्याला पाठिंबा देणाऱ्या माणसाला नक्की आरक्षण पाहिजे होतं का ओबीसी नेत्याला शिव्या दिल्या म्हणून त्यांना आनंद होत होता, गुदगुल्या होत होत्या? ह्या माणसाचं नेतृत्व वाढवायला सुरुवात केली. आता मी नाही विचारणं होते बरं का. मग पुन्हा काय झालं? तेव्हापासून गड्यानं उपोषणावर उपोषण किती उपोषण केली हो. त्याला प्रति उपोषण म्हणून आम्ही 2च केले बरं का. आता त्यांचं हे उद्याचं आंदोलन ते 12वं का 13वं आंदोलन आहे. आता त्या तोट्या तुमचा आमचा काय झाला की तुमचं आमचं आरक्षण संपलं. काय झालं? तुम्ही जबाबदार माणसं आहे, तुम्ही माजी सभापती, ZP सदस्य, वकील साहेब. मी काय म्हणतोय तुम्हाला, तुमचं आमचं आरक्षण आज रोजीच संपलेलं आहे. त्याचं कारण असं की आता आपण शासनकर्त्या जमातीच्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही. हा ठीक आहे, निमगाव केतकी सारखा एखादा गट असेल किंवा आमच्या निरावाद सारखा एखादा गट असेल, तुमचा माणूस येईल निवडून ओबीसी म्हणतात, पण सभापती होईल का? जिल्हा परिषद अध्यक्ष होईल का? नाही होणार. आज रोजी तुमचं शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉईंटचं आरक्षण संपलंय. पंचायत राज मधलं म्हणजे सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत, सभापती पदापर्यंत, जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंतचं आरक्षण संपलेलं आहे. मुळात आता आपल्यातलीच काही माणसं एकदम साधं होते बरं, आपल्यातलीच काही माणसं म्हणतात सर आपल्याला आरक्षण भेटले, मग त्यांच्या लेकरा बाळांना मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे ना, कोण नाही म्हणतंय? मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे? मुळात देशभरामध्ये फक्त मराठा समाजाचं ओबीसी मधलं आरक्षण मागत होता का? नाही. जाट मागत होते, राजपूत मागत होते, गुर्जर मागत होते, पाटीदार मागत होते की नाही? देशभरामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यात. मग केंद्र सरकारने विचार केला की या लोकांच्या मधल्या गरिबांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. मग काय केलं त्यांनी? घटना दुरुस्ती केली. घटनेत गरिबांना आर्थिक बेसिसवर आरक्षण देता येत नाही. ते पण का ते तुम्हाला समजावून सांगणार आहे. मग आता वेगवेगळ्या राज्यामधली लोक त्यांच्या राज्यामध्ये अशी मानगुटीवर बसायला. त्या हार्दिक पटेलचं तर एवढं मोठं आंदोलन, मोठ्या गुजराती तर रेल्वेच उघडून टाकल्यावर. मग आता करायचं काय? तर मग 10% सवर्णांचं आरक्षण आलं. कुणाचं? सवर्णांचं आरक्षण आलं. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर त्या सवर्णांच्या 10% आरक्षणामधला 8.6 म्हणजे 8.5% आरक्षण फक्त मराठा समाजाला त्याचा लाभ होत होता. बरं, महाराष्ट्र सरकारनं पण पुन्हा 10% आरक्षण आणलं. म्हणजे EWSचं 10% आणि पुन्हा SEBC स्पेशल कायदा करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तत्कालीन अजितदादा पवार SEBCचं आरक्षण आणलं. म्हणजे 10% महाराष्ट्रात पण
आणि 10% केंद्रातून. तरी पण आमचा मनोज दादा म्हणतो आम्हाला ईडब्ल्यूएस नको, आम्हाला एसबीसी नको, आम्हाला काय पाहिजे, आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण पाहिजे. उष्ट आमच्या गावगाड्यातल्या 18 पगड जातींच्या मागच्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या लोकांना त्या त्या जातीमध्ये जन्म घेतला म्हणून इथल्या व्यवस्थेनं नेहमी त्यांना दुय्यम वागणूक दिली, त्या त्या जातीवरून हीन लेखलं, त्या त्या जातीवरून त्यांना सामाजिक दुजाभाव केला. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला 340व्या कलमामध्ये आरक्षण दिलं. सध्या हरिनकेच्या भाषेत सांगू का, दोज आर सोशली बॅकवर्ड, जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत आणि त्या त्या जाती जन्म घेतल्यामुळं त्यांना इथं निर्णय प्रक्रियेत घेता आलं नाही, मानसन्मानाच्या जागा घेता आल्या नाही. आताच्या भाषेत सांगू का, आमदार होता आलं नाही, खासदार होता आलं नाही, वेगवेगळ्या ट्रस्टचं प्रमुख होता आलं नाही, डीसीसी बँकांचं अध्यक्ष होता आलं नाही. एखादी सर आपण असं त्या लोकांना मेन स्ट्रीम मध्ये घेण्यासाठी, त्या लोकांना मान सन्मानानं वागवण्यासाठी, त्या माणसांच्या मनामध्ये सुद्धा आम्ही या लोकशाहीचे नागरिक आहोत, आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्ही सुद्धा कुठे कमी नाही आहोत अशी भावना निर्माण व्हावी म्हणून ओबीसीचं आरक्षण आहे. आता अजून एक हरिनके साहेबांच्या भाषेत सांगू का तुम्हाला, ज्या ज्या समाजाचं, ज्या ज्या प्रवर्गाचं ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन, पर्याप्त प्रतिनिधित्व, ज्या ज्या समाजाचं प्रतिनिधित्व नाही, मग ते शिक्षा मधलं, नोकऱ्यांमधलं, पंचायत राज मधलं, जिल्हा परिषद मधलं, महानगरपालिका मधलं, ज्या ज्या समाजाचं प्रतिनिधित्व नाही, जो जो समाज पिछडलाय म्हणजे बॅकवर्ड, अदर बॅकवर्ड क्लासेस, त्या समाजाला सुद्धा इतर मेन प्रक्रियेमध्ये घ्या म्हणून आरक्षण आहे. मग आता प्रश्न उरला कुठं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचे सगळे कायदे बनवणारे कायद्याच्या सभागृहातले आमदार, महाराष्ट्राचे खासदार आणि मग सगळ्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार. तुम्ही म्हणाल आता लय मोठ्या माणसाचं नाव घ्यावं लागलं, कारण मंडळ आयोग सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे थोड्याफार फरकाने देशभरात झाला, पण सगळ्यात पहिल्यांदा सही केली की शरदचंद्रजी पवारनी महाराष्ट्रात. त्यावेळी माननीय भुजबळ साहेब वगैरे ह्या सगळ्या लोकांचा मोठा आग्रह होता. त्याचा आग्रह इतिहास सांगायचा म्हणजे तर खूप मोठा आहे. मग आता तेच पवार साहेब जरांगे पाटलाच्या मागणीला अनुसरून शासन जीआरवर जीआर काढतंय म्हणून जरांगेला रेड कार्पेट घालतंय. तेच पवार साहेब बोलायला तयार नाही. अरे हे सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण आहे, अरे हे बलुते तालुक्याचं आरक्षण आहे, अरे हे भटक्या विमुक्तांचं आरक्षण आहे, अरे यांच्या आरक्षणात तुम्ही घुसला तर हे तुमच्या स्पर्धेत कसे टिकतील म्हणायला पाहिजे का नाही पवार साहेब, म्हणायला पाहिजे का नाही. आता तुम्ही म्हणताल पवार साहेब काय मुख्यमंत्री, आता पवार साहेबांच्या हातात आहे काय, तुम्ही देवेंद्र फडणवीसवर बोलायला सोडले आणि पवार साहेब का बोलताय. अरे पवार साहेब एवढं मोठं देत आहे, पक्ष, पार्टी, धर्म सगळ्याच्या पलीकडे जाऊन चेष्टा केली नाही. देशाचा पंतप्रधान काय म्हणतो, पवार साहेब आम्ही तुमच्या करगळीला धरून राजकारणात म्हणतोय की नाही, बारामतीला आता येणार आहेत परत पुन्हा. मग हे पवार साहेब पंतप्रधानाला सांगू शकतील की नाही, मुख्यमंत्र्यांना सांगू शकतील की नाही, या ओबीसीचा कैवा बोलायला पाहिजे की नाही पवार साहेबांनी, नाही बोलत पवार साहेब. मग आता प्रश्न उठतो असा की तुमचं आरक्षण संपलंय असं जे मी तुम्हाला सांगतो त्याचे 4-5 उदाहरण सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला सांगा, साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष कोण झालं, साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष कोण झालं, आमदार महेश शिंदे यांच्या सौभाग्यवती. जागा ओबीसीची राखीव होती.
या शिंदे मॅडम ओपनच्या जागेवर निवडून आल्या. या शिंदे मॅडमना 11:30 वाजता जातीचा दाखला काढला आणि 1:30 वाजता आपल्या साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या. निमगाव केतकी जमा झालेल्या माझ्या बुजुर्ग बांधवांनो, ओबीसी बांधवांनो, आपला ओबीसीचा एखादा माळी, एखादा धनगर, एखादा बेरड रामोशी का बोलतोय मी? साताऱ्यात संख्या तुमची कमी, सातारा जिल्ह्यात तुमची लोकसंख्या कमी. वाईला कोण राहतं? पारगाव खंडाळ्याला कोण राहतं? फलटण तालुक्यात कोण राहतं? माणगाव खटाव मान खटावला कोण राहतं? तुमची माणसं नाही. मुख्यमंत्री महोदय, आम्ही त्या शिंदेच्या स्पर्धेमध्ये टिकू शकतो का? एका मंत्र्याला मी डायरेक्ट सब कमिटीच्या मीटिंग मध्ये विचारलं. तेवढे नाही, मग त्यांना जर दिलं नसतं तर मग आपला टिकावं लागला नसता. अरे आमचा टिकावं लागत नाही म्हणून तर बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं ना. आता दुसरा प्रश्न, जवळची उदाहरण सांगा. फलटणच्या सभापती कोण झाल्या पंचायत समितीच्या? शिवाजी भोसले. राखीव जागा कोणाची होती? ओबीसीची. तिथं 6 नगर पंचायत समिती सदस्य निवडून आले, 2 माळी आले, बाकीचे मग एससी आणि 2च मराठा समाजाचे निवडून आले. जागा ओबीसीची राखीव आणि त्या ओबीसीच्या राखीव जागेवरती सभापती कोण झालं? शिवाजी भोसले. राहिलं का तुमचं? बर, दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे. हे समजावून म्हणून हे सगळं समजावून सांगतात. दुर्गादेवी जगदाळे, ज्या जगदाळे कुटुंबियाचं स्वयं संबंध नेपाळच्या राजघराण्याशी डायरेक्ट, बडोद्याच्या गायकवाड घराण्याशी. त्यांच्या विरोधात कोण उभं होतं म्हणजे काय? मला वाटतं एक नाभिक समाजाची व्यक्ती उभी होती आणि एक अजून कोणतरी आपल्या ओबीसी व्यक्ती उभी होती. कशी त्या जगदाळे कुटुंबियाबरोबर त्यांच्या घरात देश स्वतंत्र झाला त्यावेळीचे आमदार, जे तालेवार घरात, जे संस्थानिक घरात, जे रूलर, सुप्रीम कोर्टाच्या भाषेत कम्युनिटी कास्ट ऑफ मराठा, कास्ट ऑफ महाराष्ट्र मराठा शासन एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या समोर कसा ओबीसी टिकल? त्यांनी ओबीसीचा दाखला आणला आणि ओबीसीच्या जागेवर उभ्या राहिल्या आणि नगराध्यक्ष झाल्या. अजून एक उदाहरण सांगतो, लई उदाहरण आहेत माझ्याकडे, शेकड्याने उदाहरण आहे. पुण्याच्या बाजूला एक पुरळी देवाची प्रसंगीच्या तिथं एक नगरपालिका अस्तित्वात आली, नगर परिषद. त्या नगर परिषदेमध्ये 9 जागा ओबीसीच्या राखीव होत्या. किती जागा होत्या? 9. 9 पैकी 9 मराठा कुणबी निवडून आले. कळतंय का? आता लय उदाहरण शेकड्याने म्हटलं मी तुम्हाला. पुण्यामध्ये 42 जागा ओबीसीच्या होत्या. पुणे महानगरपालिकेत 42 पैकी 31 मराठा कुणबी निवडून आले. राहिले तुमच्या लक्षात. आता हे मी तुम्हाला समजते म्हणून सांगतोय. आता मी शिक्षण भरतीमधलं सांगायचं म्हणलं, कुणी ज्यांनी टीईटी परीक्षा पास झालेत ना त्यांना विचारा ओबीसीच्या जागा किती निघाल्या, बीजेएमटीच्या किती निघाल्या, 2017 पासून मागासवर्गीयांचा बॅकलॉग भरला का, एससीबीसीला किती गेल्या, ईडब्ल्यूएसला किती गेल्या, विचारा त्या पोरांना. पोरग भरती होईना, बाप म्हणतोय काय करतोय, पोरग सिलेक्ट होईना, बाप म्हणतोय काय करतोय. अरे पोरग रात्रंदिवस मेहनत करतोय, पण जे धोरण ठरवणारे ते तुमचे नाहीत, वाढपे तुमचे नाहीत. ऑनलाईन घोटाळा, टीईटीचा घोटाळा. बरं, उद्या एखाद्या शिक्षण संस्थेची, उद्या रयत शिक्षण संस्थेच्या ओबीसीच्या 50 जागा निघाल्या. आता माननीय पवार साहेब, माननीय रोहित दादा, माननीय स्वयं सो ओबीसीच्या जागा माळी, साळी, कोळी, तेली, हक्कर, धनगर, संगर, बजारी, लोणारी, परी, गुरव, गच्छी, नामिक, सुतार, लोहार, कुंभार, बेडर, रामोशी, बेलदार, वडार, कुरमुड्या जोशी, बेडंग्या जोशी, नागपंथी, डवरी, गोसावी. आमचा वैद्य समाजातला एखादा शिक्षण घेऊन पुढे येऊन पाहत असलेला कार्यकर्ता, सोन कोळी, पान कोळी, फासे पारधी, पान पारधी,
अरे तुमची आमची लोकसंख्या आहे म्हणून कुठंतरी पंचायती मेंबर, झडपी मेंबर, कुठंतरी डॉक्टर, कुठंतरी इंजिनियर, पण भटक्या विमुक्त जाती जमाती मधली अ आणि ब मधली माणसं, अरे अजून माणूस म्हणून इतक्या व्यवस्थेने त्यांना जगू दिलं नाही, अजून त्यांचं पाल हटलं नाही. आजही त्यांचं भांडवल काय, आड मेळ बारा खुट. त्या पालाचं काय असतं, दोन मेळ्या, एक आड आणि बाजूचं 12 खुट, इकडे 6 खुट, इकडे 6 खुट. त्या भटक्यांचं आजही भांडवल काय आहे, आड मेळ 12 खुट, उचल पाल पुढच्या गावाला चाल. कसा टिकेल हो तुमच्या राज्याच्या जमातीच्या विरोधामध्ये? मान्य आम्हाला मेजर ओबीसी, मायक्रो ओबीसी, हेही मला मान्य आहे. मेजर ओबीसी माळी आहे, धनगर आहे, वंजारी आहे, बंजारा आहे, लिंगायत आहे, तेली आहे. मायक्रो ओबीसी एकच घर सुधारायचं, एकच घर लोकांचं, एकच घर कुंभाराचं, एकच घर नाभिकाचं. त्यांनी काय करायचं? आता ही जिम्मेदारी आहे तुमच्याची, कारण तुमचा आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नीला बसलेल्या शेवटच्या माणसापर्यंत या लोकशाहीचा सुग्रास असा स्वयंपाक पोहोचला पाहिजे म्हणून कायदा केला, आरक्षण आणलं. आरक्षण गरिबीसाठी आणलंय नाही, आरक्षण ह्या सामाजिक दृष्ट्या मागासांना मान सन्मानाची वागणूक द्यायची म्हणून आणलं. माझं तुम्ही म्हणाल, अरे मग ह्यांच्या गरिबांचं काय? अहो त्याच्यासाठी आपल्या आता वकील साहेब, आपल्या महाराष्ट्राची किती खाती दिली बरं? मंत्री किती आहेत सांगा, कोण सांगत? काय 37-38 मंत्री आहेत, म्हणजे 37-38 खाती आहेत. ती 37-38 खाती कोणासाठी? सोशल वेलफेअर, सोशल असिस्टन्स म्हणतात आपल्याला, इंग्रजीत सांगतो तुम्हाला, कारण माझ्या अंगात आता हायवर ते आहे. कारण मला इकडे पॉलिटिकल कोणाला शिव्या देऊन जाता आलं असतं ना, पण तुम्ही बुजुर्ग माणसं, मला कॉमन मॅन आपल्या समोर नसलं, मला काय धडा 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 भाषण नाही. पण तुम्ही सुशिक्षित माणसं आहात, तुम्ही जबाबदार माणसं आहात. माझा जबाबदार माणूस त्याच्या बुद्धीमध्ये ज्यावेळी तो एकदम एखादा विचार मांडायचा म्हणजे परफेक्ट विचार तो मांडू शकतो. मला सांगा, 38 खाते, 38 खाती. हे बघा, सरकारनं कोस्टल रोड बांधला, सरकारनं समृद्धी महामार्ग केला, सरकारनं आमचा पुणे ते पंढरपूरचा महामार्ग बांधला, सरकार देवस्थानांना हजारो कोटीचा निधी देतं. दिला पाहिजे, आपली संस्कृती टिकली पाहिजे. परत तुम्ही मला येण्यात करायचा ओबीसी देवभोळा, तर ह्या सगळ्या योजना होतात का नाही? समुद्र खाल्लं मेट्रो जाती की नाही? पुण्यात जमिनी खाल्लं मेट्रो गेली का नाही? हजारो लाखो करोडो रुपयांचं बजेट आहे. मग त्या भटक्या विमुक्तांचं घर बांधायला किती बजेट लागेल हो? पण भटक्या विमुक्त 2 मिनिटं बाजूला ठेवू. आता तुम्ही मेजर ओबीसी, मेजर ताकदीनं आमदार ठरवणारी माणसं आहे तुम्ही. ओबीसीच्या पोरांना अथवा पोरींना एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह आहे का? मला हातवर करून सांगा कोणीतरी की या जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी सरकारनं असं वसतिगृह बांधलंय. सांगा मला हातवर करून. घोषणा केल्या फक्त, पण झालं नाही. बर, आता काल परवा निवडणुकीला सामोरं जात असताना 11 महामंडळांच्या घोषणा केल्या. 11 महामंडळांच्या संत सेनाच्या नावानं केली. 11 महामंडळांच्या 11 महामंडळाच्या घोषणा केल्या. दादा हो, अध्यक्ष नाही मिळाला, ऑफिस नाही मिळालं, सगळं शिपाई नाही मिळाला अजून त्यांना. अण्णासाहेब पाटील, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपयाचा निधी. सारथीला छत्रपती संभाजीनगरमध्ये टोले जंगली इमारत, कोल्हापूरमध्ये टोले जंगली इमारत, लातूरमध्ये टोले जंगली इमारत, नांदेडात टोले जंगली इमारत, आमच्या पुण्यामध्ये बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, सिम्बायसिस कॉलेज, त्याच्यामध्ये सारथीची एखाद्या शेअर मार्केटला लाजवेल अशी इमारत आपल्याच भागातले स्वर्गीय नेते अजितदादा पवारांनी हजारो कोटी रुपयाचा निधी त्यांना दिला. आम्ही जी बोलताना पवार कुटुंबीय उगाच बोलत नाही, बांधण्या रेटायचा त्यांच्या नाही रेटायचा. हजारो कोटी रुपयाचा निधी. सारथीचं पालिकत्व दादांनी स्वतः काय घेतलं? ऍडव्होकेट मंडळी ससाणे वगैरे आम्ही महाज्योतीला पैसे मिळावे, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावानं ओबीसीच्या मुलांसाठी एक
महाज्योती निर्माण केली, तिला निधी मिळत नाही म्हणून आम्ही समुद्रात उड्या मारल्या. तुम्ही सगळी ऐकणारी माणसं आहे, पाहणारी माणसं आहे. आम्ही उपोषण केली. गावगाड्यातला ओबीसी सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये आला पाहिजे, तो सुद्धा निर्णय प्रक्रियेत आला पाहिजे, म्हणून ओबीसीचं आरक्षण आहे. पण हे आरक्षण शासन करती जमात असलेल्या राज्य करती. आणि हे बघा अजून एक सांगतो, हा प्रश्न ओबीसी आरक्षणाला विरोध आता नाही आला, हा विरोध बाबासाहेबांना सुद्धा झाला होता. काय बोलतोय मी? मग बाबासाहेबांसमोर हैदराबाद गॅजेट असं का नसतं? हो, काय बोलतोय? मुख्यमंत्र्यांना सवाल आहे आमचा, तुम्ही बाबासाहेबांचं संविधान तुम्हाला पाहिजे का निजामाचं हैदराबाद गॅजेट? बाबासाहेबांनी इथल्या व्यवस्थेतल्या हर एक माणसाच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करणारं संविधान आम्हाला दिलं. तुम्ही निजामाचं हैदराबाद गॅजेट लागू करताय. आणि काय लिहिलंय त्या हैदराबाद गॅजेट मध्ये? मागासवर्गीय म्हणून लिहिलं, सामाजिक दृष्ट्या बॅकवर्ड आहे म्हणून लिहिलं, मराठा समाज पिछेड आहे म्हणून लिहिलंय. काय म्हणून तुम्ही हैदराबाद गॅजेट का लागू करताय? अरे स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, घटना अस्तित्वात आली 1950 ला. एखाद्याला आरक्षण द्यायचंच आहे तर मग राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, राज्य मागासवर्ग आयोग, आम्ही अभ्यास करणार, आम्ही नोकऱ्यातलं प्रतिनिधित्व तपासणार, आम्ही राजकारणातलं प्रतिनिधित्व तपासणार, कुणाचं शिक्षणातलं गळतीचं प्रमाण किती कमी आहे ते बघणार, कुणाचं 5वी 10वी नंतर लेखी बाळी शिकत नाही ते बघणार, कुणाच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे ते बघणार, कुणाला त्या जाती जन्म घेतला म्हणून गावगाड्यातली लोक हीन दर्जाची वागणूक देतात ते बघणार. अरे हे सगळे पॅरामीटर्स आहे. नाही 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 मग माळ्यानं घेतलं. हा विषय बाबासाहेबांना सुद्धा विरोध झाला. मी सांगतो तुम्हाला, बाबासाहेबांना विचारलं, बाबासाहेब तुम्ही दलितांना आरक्षण दिलं ते आम्ही समजून घेतलं. काय बोलले? तुम्ही दलितांना आरक्षण दिलं ते आम्ही समजून घेतलं, कारण ज्यांच्या बाबतीमध्ये स्पर्शता पाळली गेली होती. बाबासाहेबांना बोलली त्यावेळची मंडळी, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू पासून सरदार वल्लभभाई पटेलांपासून. मग ते बोलले तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं ते आम्ही समजू शकतो, कारण ते डोंगरात राहिले, जंगल जमीन मध्ये राहिले. एससी एसटी ठीक आहे ना, मग ओबीसींना का आरक्षण देताय बाबासाहेब तुम्ही? बरोबर का? शांत चित्त नाही का? तुम्ही ओबीसींना आरक्षण का देताय? तुम्ही माळ्याला, कोळ्याला, तेल्याला, धनगराला, हटकराला, समगराला, वंजाराला, बंजाराला यांच्या बाबतीमध्ये कुठं सामाजिक दुजाभाव झाला? यांच्या बाबतीमध्ये कुठं स्पर्शता पाळली गेली? त्यावेळी महामनू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंना बोलले, मी एससीना एसटीला सूचीबद्ध आरक्षण दिलंय, पण डोंगराच्या कुशीला कुठेतरी माझा बेरड रामुशी राहतोय. माझा भटका आजही एका गावात थांबू शकत नाही. त्याला 4 दिवसाला गाव बदलावं लागतंय. त्याला 1872च्या हॅबिच्युअल अटेंडन्स ऍक्ट अन्वये भटक्या विमुक्तांना पोलीस पहिल्यांदा उचलून जेलमध्ये टाकतात. त्या माणसांना सुद्धा मला या स्वतंत्र लोकशाहीमध्ये मान सन्मानाची वागणूक द्यायची आहे. म्हणून मी 340व कलम दिलंय. 341, 42 एससी आणि एसटीला. त्याच्या अगोदर कुणाला दिलं? ओबीसीला. मग आता काही लोक म्हणतील आमच्या मराठा बांधवांचा एक युक्तिवाद असतो, आम्ही कुणबी आहे, मग कुणबीला दिलं नाही का बाबासाहेबांनी आरक्षण? बाबासाहेबांनी कुणबीला आरक्षण दिलं होतं, दिलं म्हणजे कुठल्या कुणबीला? कोकणामध्ये वतनदारांच्या जमिनीवरती कुणबावा करणाऱ्या, हरी नरके साहेबांच्या भाषेत कुणबावा करणाऱ्या, कुळ म्हणून वतनदारांच्या जमिनीवर कुळाने शेती करणाऱ्या या माणसांना डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी कुणब्याला सुद्धा आरक्षण दिलं. की ज्याला आणि ती कुळ आहे आमचं, त्या बायकांना घोळदार साडी नेसायची परवानगी होती. त्याची कुळं काम करायची, त्यांना नुसतं नाड घालायला लागायचा. ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झाला त्या कुणब्यांना आरक्षण दिलं होतं. आता जरांगे पाटील काय म्हणतो की आम्ही कुणबी नाही का? अहो स्वतःची 50 एकर जमीन
स्वतः जाऊन कसणं, मळ्यात जाणं आणि पुन्हा घरात येणं. तुम्ही शेती केली म्हणजे तुम्ही कसं मागास राहणार? मी काय सांगतो तुम्हाला कळलं का? स्वतःची जमीन स्वतः जाऊन कसणं आणि स्वतः परत घरात येणं, काय याच्यात वाईट वागणूक काय मिळाली तुम्हाला? वागणूक ज्या कोकणामधल्या कुणबियांना मिळाली, ज्या खोतीच्या विरोधामध्ये बाबासाहेबांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये मोर्चा काढला, तो कुणबी बाबासाहेबांना अपेक्षित होता. आता कुणब्याच्या नावावरनं मराठा समाज ओबीसी मध्ये आलाय. सांगतो ना, ते अजून पूर्ण करतो की काय आहे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये. हैदराबाद गॅजेटमध्ये शेतकऱ्यांच्या नोंदी आहे. मग आमच्या सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या सीमेवर जैन समाजांची गावाच्या गाव, तालुक्याच्या तालुक्यात त्यांची पण मग शेतीचे दाखले, कुर्मीचे दाखले. मग जैन समाजाला द्यायचं का ओबीसी आरक्षण? आता अजून आहे का? ब्राह्मण समाजाच्या पण कुंड्याच्या नोंदी आहेत. जबाबदारीने सांगतो, लाईव्ह स्क्रीनिंग आहे. मग ब्राह्मण समाजाला पण देत का? त्यांचं तरी काय केलं? त्यांना पण द्यायचं का ओबीसी आरक्षण? या सरकारनं मनोज दरंगेच्या सांगण्यावरनं, या सरकारनं मनोज दरंगेच्या सांगण्यावरनं लोकशाहीच्या तत्वाशी खेळ केलेला आहे. तुमचं आमचं आरक्षण संपवलेलं आहे. मग आता हे असं का झालं? भुजबळ साहेबांनी मेळावे घेतले, आम्ही उपोषण केली, आम्ही रोज टीव्ही समोर भांडतोय, रोज संविधानाचं तत्व सांगतोय, रोज सामाजिक न्यायाचं तत्व सांगतोय, रोज गावगाडा समजावून सांगतोय, तरी पण आपलं सगळं आरक्षण केलं. 2 सप्टेंबरचा GR काढला, उरले सोडले सगळे सोयरे, डुप्लिकेट दाखले, खरे दाखले, खाडाखोड, बघून घेईन. आम्हाला कळून चुकलं. एका येडपट माणसाच्या माग झुंड उभी राहिली, झुंड. आणि आम्ही 450 जातीची, संविधानाची, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाची भाषा बोललो. आमच्या मागे माणसं दिसली नाहीत पुढाऱ्यांना. फुकटचं गावलं आणि बापल्यात गावलं, त्यामुळे झुंडी जातात. हे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, खत्री आयोगाला मान्य नाही, बापट आयोगाला मान्य नाही, गायकवाड आयोगाचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने नाकारला, नारायण राणे समितीचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने नाकारला. मग आता काय करायचं? तर आता कुंभेचे दाखले काढायचे. बाबांनो, आज जर तुम्ही जागा नाही झाला, आता जर माणसं नाही दिसली, तर ओबीसीची चळवळ, ओबीसीचं आंदोलन, ओबीसीची मागणी, ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. आता आज रोजी ओबीसी जात्यात आहे आणि SC ST सुपात आहे. कसं काय? मी काय घ्यायला लागलो का? SC ST सुपात यासाठी वर्गीकरणावर भांडणं तर लावलेलीच, पण 18शुद्धीचा कायदा आता SC ST ला पण येणार आहे. मग सामाजिक न्याय कसा भेटेल तुम्हाला सांगा? गरिबी येत असते, जात असते, पण जात येत असते का? जात जात जन्मानच येते. सामाजिक मागासले पण आमच्या मागच्या पिढीने सोसलंय, अजून पण सोसतोय. एका दुसऱ्याने कपडे चांगले घातले, एका दुसऱ्याने प्रगती केली. आर्थिक प्रगती ती नॅचरल आहे. आम्ही काम करतोय, आम्ही काम करतोय. आम्ही DCC बँक नाही ना बुडवली, आम्ही कारखाना नाही ना बुडवला, आम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीवर डाका नाही ना घातला. आम्ही नोकऱ्या करतोय, आम्ही प्रामाणिकपणानं घर बांधतोय, प्रामाणिकपणानं पोरांना शिकवतोय. प्रगती होणार नाही त्याचं. बाबा यांची बाबा प्रगती, मग ह्यांना कशाला पाहिजे, मग ह्यांना पाहिजे तर मग आम्हाला का नको? अरे तुमच्यासाठी 37 खाती आहेत. काय बोललो मी? 37 खाती आहेत. जलसंधारण आहे, ग्रामविकास आहे, शिक्षण आहे, महसूल आहे. हे सगळ्यांचे काय का नाही? ओपन टू ऑल योजना आहेत का नाही? मग तुम्हाला मागासवर्गीय लोकांसाठी, दुजाभाव झालेल्या लोकांसाठी आरक्षणाचं पॉलिसी आणली. ती पॉलिसी काय पाहिजे तुम्हाला? आता काय बाबा तुला किती कळलं काय कळलं नाही, किती बोलावं काय बोलावं. बाबा हो, निमगाव मध्ये तुम्ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहात.
तुमचं आरक्षण गेलेलं आहे. आम्ही समजावून सांगायला आलो. हजारोंच्या संख्येनं आपल्याला त्या दिवशी 4 व्हीलरनी प्रचंड आत्मविश्वासानं तुम्हाला सांगतो, आम्ही कोणालाही 1 रुपया दिलेला नाही. काल परवा पाटस मधल्या राजे उमाजी नाईक संघटनेच्या वतीनं, बेरड समाजाच्या वतीनं आम्हाला 51,000ची पावती आहे. आणि काल परवा सूरज कुठल्या गावात बरं, तावशी गावामध्ये आम्हाला 11,000ची पावती आहे. दिली कुणी? बेरड रामोशी समाजाच्या पोरांनी. आम्ही काय बोलतो तुम्हाला की आपल्या या 10-12 तालुक्यातल्या 1,000पेक्षा जास्त 4 व्हीलर येणार. आम्ही कोणाला पैसे दिले? आम्ही काही कुठल्या कारखानदाराची पोर आहे? आम्ही कुठल्या आमदार खासदाराची पोर आहे? हा लढा तुमचा आमचा सर्वांचा आहे. गाव करत ते राव करू शकत नाही. तुम्हाला आम्हाला उठावं लागेल. तुम्हाला आम्हाला क्रांतीची बंडाची भाषा बोलावी लागेल. तुम्हाला तुमचा आमचा हा खरा स्वातंत्र्य लढा आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला ओबीसीची संख्या बघायची आहे. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्रातल्या 11 पदजाती बघायचे आहेत. तुम्हाला जेजुरीला जावे लागेल. तिथं आमचे किती भटके येतात ते तुम्हाला दिसल. तुम्हाला आरेवाडीच्या बिरोबाला जावं लागेल. तिथं धनगर समाज महाराष्ट्रात किती संख्येने राहतो ते बघायला भेटेल. तुम्हाला भगवान गडावर जावं लागेल. तिथं वंजारी समाज किती संख्येने राहतो ते तुम्हाला कळेल. तुम्हाला पोहरा देवीला जावं लागेल. महाराष्ट्रात बंजारा लमाण समाज किती राहतो ते तुम्हाला कळेल. तुम्हाला वणीला जावं लागेल. तिथं तुम्हाला भटक्या जाती किती तिथं गोळा होतात ते बघायला भेटेल. हा जो महाराष्ट्र दाखवला जातो ना, महाराष्ट्र म्हणजे आमची जायदाद, महाराष्ट्र म्हणजे आमचं वतन, कसं देत नाही बघू, का देत नाही बघू. आईबाप काढला मुख्यमंत्र्यांचा. ओबीसी बांधवांना तुमचे नेते टार्गेट केले जात आहेत. तुमच्या नेत्यांना बदनाम केलं जातं. ओबीसीची बाजू म्हणली. भुजबळ साहेबांनी काय बाजू म्हणली हो? कधी भुजबळ साहेबांना टार्गेट केलं, कधी मुंडेबंधू बहिणींना टार्गेट केलं, कधी मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं, आता चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना टार्गेट केलं. अरे याचं कारण असं आहे की तुम्ही आम्ही एकत्र येऊ शकलो नाही. तुम्ही आम्ही जातीमध्ये विभागलो गेलो. अशी ओबीसीची एकी व्हायला लावली. बंजाराला बाजूला काढायचं, वंजाराला बाजूला काढायचं, धनगराला वेगळं आंदोलन करायला लावायचं. आणि धनगर समाजाची जिम्मेदारी आहे. लक्ष्मण आपल्याला येऊन जाऊन तो म्हणून म्हणतो, अरे ह्याच्या जातीचं आंदोलन करावं. ह्या माकडाला सांगितलं कोणी की धनगर ओबीसी मध्ये येत नाही म्हणून. 27% 3.5% आरक्षणाचा हिस्सा माझ्या धनगर समाजाला मिळतो. धनगर समाजाची नैतिक जिम्मेदारी आहे. 11 पगड जातीचं गाव गाड्यातलं माझी समाजाची जिम्मेदारी आहे. वंजारी समाजाची जिम्मेदारी आहे. लिंगायत तेली समाजाची जिम्मेदारी. का बोलतोय या मोठ्या जातींची नावं का घेतली मी? कारण लढाई तुम्ही करू शकताय. लढाई गाव गाड्यातला छोटा छोटा घटक करू शकत नाही. त्यांच्या मनामध्ये विश्वास तुम्हाला निर्माण करावा लागेल. तुम्हाला पुढे यावं लागेल. का हो दमलं तुम्ही कमी, पुरंदरला कमी, बारामतीत तुम्ही कमी, इंदापूरमध्ये कमी, पट्टणमध्ये कमी, दक्षिण सोलापूरमध्ये कमी, जतमध्ये कमी, मानघाटामध्ये कमी, वाईमध्ये कमी, कुठे कमी तुम्ही? का उठला तुम्ही? का आवाज येईना तुम्ही? अरे तुम्ही एकत्र येईना म्हणून तुमची अख्खी कायनात मिळवली सरकारनं. एक आमदार बोलायला तयार नाही, एक खासदार बोलायला तयार नाही. सुप्रियाताई, तुम्ही बारामतीचं नेतृत्व करता. शरदचंद्राची लेख आहे तुम्ही. तुम्ही संसदेमध्ये एवढं भारी बोलता इंग्लिशमध्ये. त्या मनोज जरांगेला समजावून सांगा ना. हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, मराठा समाजाला हे कसं देता येईल? तुमच्या काही प्रश्न आहेत ना, अडचणी आहेत ना? अरे वेगळं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ केलं ना. अहो पोखऱ्यांना कर्ज, जेसीबीला कर्ज, स्कॉर्पिओला कर्ज, आणि तुमच्या महामंडळाला ठणठणाट. कुठल्या महामंडळाला 100 कोटी निधी मिळाला आहे? कुठे हातवर करून सादर का बघा. आज ते ॲडव्होकेट आमचे देवकाते, नाही ॲडव्होकेट गोविंद देवकाते महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या समाज कल्याणच्या कार्यालयामध्ये जाऊन बसले होते. तो तिथला सचिव एवढा मेका कुठला साहेब म्हणजे येतोय, खुर्चीवर बसतोय, निघून जातोय, डबा खातोय, दुपारचं निघून जातोय.
मी म्हणलं त्यांना फोन लावून दिला होता. मी म्हणलं असं किती दिवस झालं चालू आहे? म्हणलं असं मी म्हणलं माझी जशी बदली इकडे झाल्या तसं चालू आहे म्हणलं. तीच परिस्थिती अहिल्यादेवी शेळी मिळली महामंडळाची. कोण हात वर करून सांगेल का प्रकरण मिळाले म्हणून? तशीच परिस्थिती वसंतराव नाईक महामंडळाची. आता एवढ्या महामंडळाची मी तुम्हाला नाव सांगू शकतो. बरं, हे सगळं जाऊ द्या, महामंडळ बाजूला राहू द्या. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. आता वक्तृत्व शैलीमध्ये मी खूप काही बोलू शकलो असतो, पण फॅक्ट, परखड आणि वास्तव तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचं यावर्षीचं बजेट 7 लाख कोटी रुपयांचं. किती? काय आकडा थोडाफार मागं पुढं होईल. 100% पकडा, 100 रुपये पकडा. आपली लोकसंख्या ओबीसींची महाराष्ट्रात किती? अर्ध्याहून जास्त. कोण म्हणते 52%, कोण म्हणते 55%, मी तर म्हणते 60%. वेळ लागू नाही, मोजलंच नाही तर वेळ लागण्याचा प्रश्न येतो. बघा जरा विचारलं नाही आज हाके साहेब असं बोलले, मी त्याला बसत नाही. अरे तुमच्या खानदानानेच बोलणार आहे ना. यशवंतराव चव्हाणापासून ते पृथ्वीराज बाबा चव्हाण आताच्या मुख्यमंत्र्यापर्यंत कुणीच मोजलं नाही आम्हाला. भटका किती, वैदू किती, कैकाडी किती, रामोशी किती. अरे जर यांची संख्या कळली तर तुम्हाला त्यांना निधी देता येईल ना. बर, कैकाडी समाजाची मागणी वेगळी असू शकते, गोडाची वेगळी असू शकते, धनगराची वेगळी असू शकते, माळ्याची वेगळी असू शकते. माळ्याला घर नाही द्यावं लागणार, पण भटक्याला घर द्यावं लागेल ना. मग माळी धनगर वगैरे काय द्यावं लागेल तर शिक्षणात प्राधान्य द्यावं लागेल, UPC प्राधान्य द्यावं लागेल. पण या भटक्याला काय द्यावं लागेल? भटक्याला पहिलीच्या शाळेत जावं लागेल ना. हाय का धोरण काय? आम्हाला मोजलंच नाही का? आमचे महात्मा ज्योतिराव फुले कळलेलीच आपली माणसं आपल्याला. महात्मा गांधींना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी दिल्लीमध्ये, तुम्हाला महात्मा म्हणलं जातं, या महात्म्याचा अर्थ तुम्ही बापू आम्हाला सांगा. त्यावेळी महात्मा गांधी म्हणाले, तुम्हाला महात्मा या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला पुण्याला जावं लागेल, महाराष्ट्रात जावं लागेल आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं काम समजून घ्यावं लागेल. महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे तुम्ही आम्ही काय म्हणतो, शाळेत शिकलेली माणसं आहे आपण. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना भित्त गेले, भित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले. एवढंच माहिती आहे आपल्याला. माझे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून, सत्य वाचून, सत्य वाचून सकल कळा झाल्या अवकळा. शूद्रांचं काय झालं, ओबीसींचं काय झालं? सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. ज्योती म्हणे, राजसत्ता अंतिम आहे. नाही समजून घेतलं आपण महात्मा ज्योतिराव फुलेंना, नाही समजून घेतलं बाबासाहेबांना. बाबासाहेब काय बोलले तुम्हाला? तुम्हाला आता शासन करते जमात व्हायचंय, तुम्हाला राज्य करते जमात व्हायचंय, असंच बोलले का? आता राजा राणीच्या पोटी जन्माला येणार नाही, तर राजा आता मतपेटीत जन्माला येणार. तुमच्या मताला एक मत, एक व्यक्ती, एक मूल्य. काल परवा जरांगे म्हणला तुमचे 25 आमदार पाडतो, म्हणजे ह्याच्या मताला 4 मताची किंमत आणि आमच्या मताला एकच मत. आपलीच काय आहे आणि आपण ओबीसी एक झालो. हे दिसतील का पवार, पाटील, देशमुख? आता मला बोलावं लागेल, कारण ही माणसं आपल्या बाजूने बोलत नाहीत ना. मत घ्यायला येणार नाही ओबीसीचे प्रमुख. अरे बघा बघतो जरा ते सांभाळावं लागतं. ती लय मळमळ करतोय. शरदचंद्रजी पवार साहेब, तुम्ही हे पवार साहेब म्हणजे एकटे पवार साहेब नाही, इतके सगळे शासन आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. ती मगाशी बजेटचं सांगता अर्धच राहिले की 100% अर्ध्या लोकसंख्येला किती बजेट मिळालं पाहिजे? किती टक्के? 16 50 25%. 25 16 10%. और 10% सोडा 5%. 5% सोडा 2%.
2% सोडा लाईव्ह आहे, मुख्यमंत्री महोदयांनी ऐकावं हे. 2% सोडा 1% नाही, 0.6%. या वर्षीचं बजेट माझ्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू राजा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, त्या महाराष्ट्राचं बजेट आजपर्यंतच्या बजेटमध्ये ओबीसीना 1%च्या पुढे बजेट देऊ शकलं नाही. तुम्ही कुठल्या आंदोलनात वावरताय? तिजोरीच्या चाव्या चोरांच्या दरोडेखोरांच्या हातात दिल्या तुम्ही. बाबासाहेबांनी तुम्हाला राज्यकर्ते जमात व्हायला सांगितलं, तुम्ही मागतकरी झाला. कसा बसलाय, वरडून बोलतोय, मागतकरी जमात. अरे कधीतरी मोजा, कधीतरी एकमेकाला साथ घाला. 2 पावलं मागे या, 2 पावलं पुढे जा. कधी माळ्यानं पुढे यावं, कधी गंभीरानं पुढे यावं, कधी मायक्रोतल्या मायक्रोला पुढे घ्यावं, कधी भटक्याला पुढे घ्यावं. नसला तर एखादा अनुभव असणार, पण एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करावा. बहुजन ही संकल्पना कोणाची? 200 कारखाने कोणाच्या मालकीचे? महाराष्ट्रातल्या डीसीसी बँकांच्या अध्यक्षांची यादी काढा. अर्थमंत्री आतापर्यंत कोण होत राहिलं ते काढा. धनगर समाजाचं सांगतो 2 नंबरसाठी, आता समजलं पाहिजे म्हणून सांगतो. त्याला ज्यावेळी मंत्रीपद द्यायची वेळ आली, बरं कसं आहे पवार साहेब, पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री, हे धनगरांचं परमनंट खातं. शिवाजीराव बापू शेडगे दुग्ध विकास पशुसंवर्धन मंत्री. आनंदरावजी देवकाते दुग्ध विकास पशुसंवर्धन मंत्री. महादेवरावजी जानकर दुग्ध विकास पशुसंवर्धन मंत्री. दत्ता मामा भरणे थोड्या कालावधीसाठी होईना पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री. अरे कधीतरी महसूल मंत्री द्या, कधीतरी अर्थमंत्री पद द्या, कधीतरी सहकार मंत्री पद द्या. तो बाबासाहेब पाटील 4थी का 5वी पास आहे, पण तिकडे किती ना बाहेर ओपन युनिव्हर्सिटी मधलं ती नावाला. हा विषय, गुणवान माणसं तुमच्याकडे आहेत, प्रामाणिक माणसं तुमच्याकडे आहेत. तुम्हाला राज्यकर्ते जमात नाही होत आलं, कारण एकीच झाली नाही. भावकीत भांडत बसलो, जातीत भांडत बसलो. तुमच्या आमच्या हिताचा कायदा पुण्याच्या जिल्हा परिषदेत नाही दिला जात, इंदापूरच्या पंचायत समितीत नाही दिला जात. तुमच्या आमच्या हिताचा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभेत दिला जातोय, आणि तिथं एकटे पडले भुजबळ साहेब. आता लय ओबीसीचे आमदार आहेत, तर त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर काम करतो. भरणेमामा पण आहे, आमचा संजय बांगर पण आहे, जितेंद्र आव्हाड पण आहे, सुहास कांदे बी आहे. आता किती जणांची नावं घेऊ? आमचा नारायणराव पाटील पण आहे, सगळी काही. आता कुणाला काही कळत नाही म्हणून डोकं वळवून घेऊ, काहींना समजलं नाही म्हणून डोकं वळवून घेऊ, काहींना बोलू देत नाहीत म्हणून डोकं वळवून घेऊ. म्हणून चळवळ महत्वाची, चळवळ. तुमच्या आमच्या हिताची भाषा बोलणारा आपला लोकनेता, आपला प्रतिनिधी असला पाहिजे. जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. यांनी कायद्याची आज काढली, कशाच्या जोरावर काढली? म्हणून जरांगेची आणि सकाळी बसला उपोषणाला, संध्याकाळी विखे पाटील तिथं पोहोचला. अरे सोनम वांगचूक नावाचा माणूस, शिक्षण तज्ञ, IIT इंजिनियर, रमेन मॅक्सेसे अवॉर्ड विनर, पद्मश्री अवॉर्ड विनर, 16 दिवस उपोषणाला बसला. नाही गेलं कोण त्यांच्याकडे. अरे विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं दिल्ली जंतर मंतरवर. विद्यार्थ्यांनी लाट्या काट्या झेलले, विद्यार्थ्यांनी पत्रकार झाले, विद्यार्थी नाही कुठला पुढारी गेला. 16व्या 17व्या दिवशी हळूच राहुल गांधी गेले, हळूच अखिलेश यादव गेले. आज रोजी ओबीसीची हीच परिस्थिती आहे. मनोज जरांगे नावाच्या लूट भरल्या मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला एक सुद्धा माणूस पुढे येईना. संविधानाला खऱ्याला खरं म्हणायला एकही मंत्री बोलना, मुख्यमंत्री बोलना, उपमुख्यमंत्री बोलना. पडतोय का? पडलं ना, एक पडा ना, पडा उद्या ना पडा.
अरे हिस्ट्री मेकरचा इतिहास लिहिला जातो. गुलामगिरी करणाऱ्याचा, कुणाच्या तरी पक्षाच्या अजेंड्यावर लाल घोटे करणाऱ्याचा इतिहास नाही लिहिला जात. इतिहास लिहिला जातो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा कायदा लिहिणाऱ्या, त्याच्या हक्काचं संरक्षण करणाऱ्या, बंडखोर वृत्तीनं खऱ्याला खरं म्हणणाऱ्याचा इतिहास लिहिला जातो. बाबासाहेबांनी नाही निवडून दिलं, पण दिला ना सगळ्यांना न्याय. एक माणूस उठतोय, शिव्या घालतोय, आपलं आरक्षण घेतोय आणि सगळं मंत्रिमंडळ, सगळे आमदार, सगळे खासदार, या सगळ्या आमदारांना सांगा, त्या सुप्रिया सुळेंना सांगा, अरे तुमच्या खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावर जातो. ताई बोल ना आमच्याबद्दल त्या लोकसभेमध्ये. नाही बोलणार, पवार साहेब नाही बोलणार. आपली माणसं काय झालं या लोकांना मला कळत नाही. म्हणून बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे. तुम्ही दौंड पाटसला, आता एकच मिनिटामध्ये माझं भाषण सांगतो. दौंड पाटसला हजारोच्या संख्येनं आपल्या गाड्या घेऊन तिथे यायचं आहे. आपल्या लढाईची आत्ता सुरुवात झाली. अजून त्याचे पण पर्याय ते काय करता येऊ शकतं, पण ते सांगत बसत नाही तुम्हाला. त्याची अजून वेगळीच बातमी व्हायची. आमचं 27% आरक्षण आमच्या बडोद्याला, तालुक्याला, वाटक्याला असंच राहू द्या. तुम्ही एससीबीसी मध्ये घ्या, का घेत नाही? संविधानानं सांगितलंय, कायद्यानं सांगितलंय. तुम्ही ईडब्ल्यूएस घ्या, ते का घेत नाही? तुम्हाला आमचं का पाहिजे? मग आमचं पाहिजे असेल, आमच्या अरे जात कुठं राहू, कुठं बोगस कागदपत्र भेटले. तुम्ही काय केलं? तुम्ही नाभिकाचं काम केलं. तुम्ही गरिबी आली म्हणून नंदीवरीवाल्याचा एक गाबू घेतलाय आणि निघालाय गाबू. अरे आमच्या पिढीने ते केलंय, तुम्ही केलं का? कसं तुम्हाला ओबीसीचा दाखला मिळू शकतो? कुठल्या धोरणाने मिळू शकतो? मंडळ आयोगाला कळत होतं ना. आणि 2026 साली कुणबी उगवला आणि कुठनं उगवला? देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली. तेवढ्या कालावधीमध्ये बेबस, गिरेवळे, शोषित, वंचित, पीडित लोक, त्यांना न्याय मिळाला. बाबासाहेब मोठे का हैदराबाद गॅजेट मधली नोंद मोठी? संविधान मोठं का हैदराबाद गॅजेट मधली नोंद मोठी? सुप्रीम कोर्ट मोठं का हैदराबाद गॅजेट मोठं? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बाजूला ठेवलंय आणि हैदराबाद गॅजेट. काय चाललंय? हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही 13-14 करोड महाराष्ट्रीय लोकांच्या दायित्वाची, हक्क, अधिकार टिकवण्याची शपथ घेतली. एखाद्या जातीबद्दल, एखाद्या समूहाबद्दल अपपर भाव बाळगणार नाही. आता त्यांनी शपथ काय घ्यायची? आता त्यांनी शपथ काय घेतली पाहिजे? की मी माझ्या पदाचा उपयोग बेकायदा जी आर काढून, बेकायदा वागून, कुणाच्या तरी शिवराळ भाषेला बळी पडून, कुणाच्या तरी अनाथ माती लावणार नाही. आता अशा शब्द घ्यायला लावलं पाहिजे त्या लोकांना. काय बोलावं, किती बोलावं? महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांना माझी नम्रतेची विनंती आहे. तुम्ही जेवढ्या, आता बघा ही निमगाव आहे, निमगाव केतकी आहे. अख्खा महाराष्ट्र तुमच्या ओबीसीच्या आंदोलनाकडे बघणार आहे. इंदापूर, दौंड, बारामती, पुरंदर, इकडून पार दक्षिण सोलापूर पासून, मोहोळ पासून अगदी माला, करमळा, इकडे मान, खटाव, माळशिरस, सांगोला, इकडे आमचं पांडव, खंडाळा, वाई, या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. इथं जर ओबीसीचं आंदोलन उभं राहिलं तरच हे आंदोलन मुंबईकडे भल्या मोठ्या संख्येनं जाणार आहे. तुमचा उठाव जर मराठवाड्याच्या जनतेला कळला तर तुमच्यापेक्षा दुप्पट मराठवाडा इथे येणार आहे. आणि तुमची संख्या बघून आगरी, कोळी, भंडारी, मुंबईचे, पनवेलच्या जिथं हायवे संपतो तिथं येणार आहे. नाहीतर पुन्हा प्रसाद आहेच, विखे पाटील आहेच. कोण आहे यांच्या मागे? कोण आहे? संख्या दाखवावी लागेल, जन आंदोलन उभं करावं लागेल. याच्यामधून अजून पुढं लय गमती जमती द्या. ओबीसी एक आला ना, लय गमती जमती द्या. पण ते आपल्याला कोणाला स्वप्नच पडलं ना. त्यांना काय सांगू तुम्हाला? ओबीसी एक झाल्यावर डिपॉझिट जप्त होती त्यांची सगळ्यांची. आणि इथं बसलेल्या पैकी आणीबाणीमध्ये जेवढी तुरुंगात गेले तेवढे आमदार, खासदार, मोठी मोठी माणसं नाही राहू. 2 खासदारांवर भाजप सत्तेवर गेला आणीबाणीत गेल्यावर. हे ओबीसीचं हे जगन्नाथाचा रथ आहे. या रथाला हात लागू द्या. हा जगन्नाथाचा रथ आहे. एकदा जगन्नाथाच्या रथानं जागा सोडल्यावर
कोण येऊ कोण नाही येऊ कोण आडवा आता त्याला चिंबरून पुढे जाणार आहे. तो मीच असलं पाहिजे, वकील साहेब तुम्हीच असला, तुम्ही सगळी असलं पाहिजे असं नाही काय. हा जगन्नाथाच्या रथाला कोण कोण हात लागेल, कोण कोण ओढेल, गाव काय आपलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांच्यासाठी जीवाची कुर्बानी तुम्ही केली सगळ्या लोकांनी. अजून पुन्हा अजून एक आता आव्हान करेल, ओबीसी म्हणजे फक्त आपल्यातलंच नाही, मुस्लिम समाजातला 60% मुस्लिम ओबीसी मध्ये आहे. अजून ती आता आपण उभं तास घेतले, अजून 8 तास लय बाकी. गावातला कासार आहे, गावातला तांबोळी, किती किती लोकांची नावं घ्यायची. गावात कासार येतो नाही आपल्या गावात. कासाला ज्यावेळी बांगड्या घालतो, आपल्या माता भगिनी हातात हात देतात की नाही. किती मोठा ट्रस्ट आहे पिढ्याचा. कोणी सांगितलं आमच्या भागात काही मुस्लिम समाजाची घरे, आमच्या बिरोबाची जत्रा भरली की कपाळ भरून भंडारा येते, काही जण ढोल वाजवत होते. आपल्यात सामील झाली, कसं काय ते आपले विरोधक असू शकतात. त्या मुस्लिम समाजातल्या 50 ते 60% लोकांना सुद्धा हे समजावून सांगावं लागलं, यू आर ओबीसी. त्यांना सुद्धा या अख्ख्या या यात्रेमध्ये सामावून घ्यावं लागेल. तुम्ही उभे राहिला, हे आंदोलन उभं राहिलं, ही क्रांतीची भूमी आहे. दौंड पाटस का निवडलाय पाटस? इकडे आमचा चौपूर आहे, बरोबर आहे का चुकीच आहे? कशासाठी का निवडले पाटस? पाटसची भूमी का निवडली? मराठवाड्यामध्ये अनेक आंदोलन आपल्याला करता आली असते. मराठवाड्यामध्ये आम्ही उपोषण केली, मराठवाड्यामध्ये अनेक सभा घेतल्या. आम्हाला वाटायचं पश्चिम महाराष्ट्रात उठून उभे राहणार नाहीत, आंदोलन उभे राहणार नाही. पण महाराष्ट्रातलं नाही, देशातलं नाही, जगातलं सगळ्यात मोठं आंदोलन असेल, हा आत्मविश्वास तुम्हाला जाईल. तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्सली या गोष्टी सांगायला आले. कारण ज्या ज्या गावात आम्ही मिटिंग घेतल्या तिथल्या माणसाने आम्हाला सांगितलं आमच्या गावातलं 25, आता मागच पिंपरीमध्ये आले होतो, तिथल्या पोरांनी सांगितले आमच्या गावातलं 25 गाड्या. बापूराव सुरेश कुंभणे साहेब, तुम्ही बारामती शहरातनं किती गाड्यांचा आकडा दिलाय महाराज? किती? शहरामधनं 80 गाड्याची नोंद. पैलवान त्या दिवशी सोलापूरला, आपण नुसतं मी सोलापूरला पहिली पत्रकार परिषद घ्यायला निघालो होतो, तर त्या मोहोळमध्ये 100 गाड्यांची गाडी फक्त एकट्या पैलवाननं काढली. हे सगळं एकत्र आणायचं. मतं मागायला आपण एका जातीच्या दारात जाऊन चालतं गाव, प्रत्येकाच्या दारात जाऊन गावगाडा आपला समजावून सांगायचं. लय गणित मोठं आहे. आपलं आरक्षण घेतलंय ना, कशाच्या जोरावर घेतलंय? कारण तिथं सगळे आमदार खासदार मंत्री सगळे यांचे म्हणून, पक्ष यांच्या दावणीला बांधलेत म्हणून. आणि तुम्ही आम्ही एक झालं तर हे नाही जर बोलल्यावर लोकांनी घालत तुमच्या वाड्या वस्त्यावर आले ना, नाव दुसरं सांगतो तुम्हाला. म्हणून बाबावर तुम्ही सगळी खूप बुजुर्ग मंडळी, जाणती मंडळी इथं आलेली आहात. मला तेवढं माझं मत व्यक्त करायचं आहे, तुम्ही मत व्यक्त केलेलं आहे. तुम्ही लढणारी माणसं होता. अजून आमच्या धनगर समाजाला समजावून सांगावं लागेल की तू ओबीसी आहेस, तुमचा विरोधी ढोणे कलेक्टर झाला, तो ओबीसी मधून झाला. कारण देशात ओबीसीच्या आरक्षणाचं राहिलं आहे. आपण तो सभापती झाला, माणिकराव सोनवणकर तुमचा झडपी अध्यक्ष झाला, तो ओबीसी आरक्षणावर झाला. नाही तर लगेच ते जरांगे म्हणतोय हो काय फुटेज आहे त्याला मीडियाच, ती काय म्हणतोय अरे ह्याला सांगा रे ह्याचं तुझ्या जातीचं लढवा. धनगर बाजूला झाला की मोकळं राहिलं. म्हणजे तुमच्यामध्ये फूट पाडायचा हा कुटील डाव आहे. नालायक माणसं आहेत, नालायक. अरे ह्याला मी 50 वेळा सांगितलं या महिन्याचा रंगेला. आता तुम्ही म्हणाला तुम्ही असंच बोलतोय का? काय करायचं सांगा म्हणतोय. धनगर समाजाला एकट्याला सांगा की एसटीचं आरक्षण झालंय. अरे ताटातला घास काढून घेताय तुम्ही, अंगावरची कापडे काढून घेतले तुम्ही. हाय लढाई, पण ती 4 पिढ्यांची लढाई आहे. तुमचा बुद्धिभेद केला जाऊ शकतो, तुमच्या फूट पाडली जाऊ शकते, तुमचे नेते बदनाम केले जाऊ शकतात, तुम्हाला खलनायक म्हणून उभं केलं जाऊ शकतं. आतापर्यंत मी एवढा वेळ बोललो, यामध्ये काय चुकीचं काय वाईट, कुणाच्या मनामध्ये अपमान, कुणाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं वाटावं असं कुणाला वाटलं का? मी काय बोललो, मराठा समाजामध्ये सुद्धा गोरगरीब माणसं आहे,
पण त्यांच्या गरिबीची व्याख्या आणि माझ्या भटक्या समाजाच्या गरिबीची व्याख्या, त्यांच्या गरिबीची व्याख्या 50 एकरावर 2 एकरावर आलोय. आणि माझ्या भटक्याच्या गरिबीची व्याख्या तुम्ही ऐकताय म्हणून एक उदाहरण सांगतो. कुंभार समाजाचं माझ्या या वाढवणीच्या अलीकडे पंढरपूर रोडवर एक कुंभार समाजाचा एक वाड आहे. तिथं मी गेलो आणि मी त्याला विचारलं की देशाच्या स्वातंत्र्याला, म्हणजे आता ते माणूस साधा आहे, म्हणजे आपलं साध्या भाषेत विचारलं त्याला की तुमची पोरं नोकरीला आहेत का, तुम्हाला जमीन किती, तुमचं कुठल्या बँकेत अकाउंट आहे. त्या माणसाला बोलत केलं. तो माणूस काय बोलला माहिती आहे का, माझ्या आज्याकडं 4 गाढवं होती, माझ्या बापाकडं 4ची 8 झाली आणि आता माझ्याकडे 10 आहे. हे आम्हाला देशाच्या स्वातंत्र्यानं आम्हाला काय दिलं, 4 गाढवावरून 8 गाढवं, 8 गाढवावरून 10 गाढवं. आणि पहिलं आम्ही मडकी विकायचो, पहिले आम्ही सक्राती गाडगी विकायचो किंवा ते खापराचे काय ते हे विकायचो. आता काय विकतो, आता आम्ही ती कुलर सारखा नळाचा रांजण केला. आता आम्ही गणपतीच्या कुठेतरी एखाद्या वर्षभरात एकदा गणपतीच्या मूर्ती बनवतो, त्याच्यामध्ये आता ते पीओपी प्लास्टर ऑफ पॅरिस आले. नाही दिलं स्वातंत्र्यानं मायक्रो ओबीसीला काहीच दिलं नाही. आता ही तुमच्याची जिम्मेदारी आहे, विकास झाला पाहिजे. अनेक बरं सगळे लोक शांत चित्तानं माझं मनोगत ऐकून घेतलं. पाटसला दौंडला हजारोंच्या संख्येने तिथं 4 व्हीलर येतील. एवढ्या 4 व्हीलर आल्यानंतर सुरुवात लाखानं झाली ना. ओबीसीचा मोर्चा 10 लाखाचा होणार. काय बोलू मी तुम्हाला, सुरुवात माझ्या दौंडच्या भूमीमध्ये 1 लाखाची झाली ना, मुंबईमध्ये 10 लाखापेक्षा एक माणूस कमी येणार नाही. जरांगेला मी दाखवू आपली शक्ती किती आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ओबीसीच्या मनामध्ये अंडर करंट काय ते दाखवू. नुसतं आमचा डीएनए ओबीसी म्हणून नाही चालणार. भाजपला पटामामाच्या गल्ल्यामधून वाड्या वस्त्यावर कुणी नेलं, माधव ओबीसी, नासो फरांदे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, अण्णासाहेब डांगे, म्हणून तुम्ही सत्तेत बसलाय राजावर. तुम्ही आमच्या बाजूने एक शब्द बोलला ना, म्हणून बाबा हो खूप काही बोललो, खूप काही बोलता येण्यासारखं होतं. खूप वास्तव आणि परखड, कारण तुम्ही जबाबदार माणसं सगळे आहात. कोण वकील मंडळी आहे, कोण माझी जिल्हा परिषद सदस्य आहे, कोण माझी सभापती आहे. आणि गाव माझं ही फर्टाईल लँड आहे. निमगाव केतकी म्हणजे काय, फर्टाईल लँड, उपजाऊ जमीन, कसदार जमीन आहे. ओबीसीच्या चळवळीची कशी जमीन निर्वाहाची खायला का, कशी जमीन